हॅलो बालमित्रांनो, म्हणता म्हणता स्वॅग ऑफ 7 सुपर हिरोज क्वेस्टचे 5 भाग झाले सुद्धा. या दरम्यान तुम्हाला आपले 5 सुपर हिरोज तर कळले आणि आता ज्यांना हिरोज म्हटलं पाहिजे अशा 2 स्पेशल कॅरेक्टर्सबद्दल आज आणि उद्यामध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला एखादं प्ले स्टेशन, खेळणं, सायकल, एखादी पिकनिक किंवा अशा एखाद्या डिमांडसाठी आईबाबांनी नाही म्हटलं तर किती वाईट वाटतं ना. कधी कधी तर रागही येतो, इतका की आईबाबा आपल्याला नकार का देत आहेत हे आपण विचारतही नाही आणि नंतर रुसून फुगून बसणं वगैरे ओघानी आलंच. कधी कुठल्या गोष्टीची शिक्षा मिळाली तर मात्र आपल्या मित्रमैत्रिणींचे, कार्टून पिक्चरमधले, सिरियलमधले आईबाबा किती चांगले आहेत असं सुद्धा वाटतं ना. मनातल्या मनात हो म्हटलं तरी सुद्धा चालेल बरं. आता थोड्या वेळ आईबाबांचा राग बाजूला ठेवून आपला आजचा सुपर हिरो, आजची सुपर हिरो कोण आहे ते पाहूया. गोष्ट ऐकून मग राग कंटिन्यू करावासा वाटला तरच करा बरं. आपली आजची सुपर हिरो 17 वर्षाची असतानाची ही घटना म्हणजे सिच्युएशन. तिचं लग्न झालं होतं. तिचा नवरा म्हणजे हजबंड खूप शूरवीर अर्थात ब्रेव राजकुमार होता. त्यांनी लोकांना, ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या काही राक्षसांना मारलं. राक्षस म्हणजे आपल्यासारखीच माणसं. खरं तर आपण रागावलो, चिडलो, आरडाओरडी करायला लागलो तर कसे वेगळे दिसतो, तसेच ते कायम चिडलेली, भांडायला निघाल्यासारखी, निगेटिव्ह म्हणजे वाईट फिलिंग्समध्ये असल्यामुळे नॉर्मल माणसांपेक्षा वेगळे दिसायचे. त्या राक्षस टीमच्या लीडरला म्हणजे खूप ताकदवान आणि खूप डेंजरस राक्षसाला याचा खूप राग आला आणि त्या रागातच त्यांनी आपल्या आजच्या सुपर हिरोला किडनॅप केलं आणि त्याच्या किंगडममध्ये म्हणजे राज्यात लपवून ठेवलं. आपल्या राजकुमारांनी तिला शोधायला त्याचे टीम मेंबर्स सगळीकडे पाठवले आणि या डेंजरस राक्षसाच्या राज्यात राजदूत म्हणजे ॲम्बॅसेडर पाठवला. या राजदूतांनी आपल्या आजच्या सुपर हिरोला म्हणजे 17 वर्षाच्या मुलीला शोधून काढलं. तिची कंडिशन फार वाईट होती. तिला पाहून आपल्या राजदूताला खूप दुःख झालं. तिला तो म्हणाला, राजकुमार खूप दुःखी आहे. मी तुम्हाला न्यायला आलो आहे. माझ्याबरोबर त्यांच्याकडे आपण चलावं. पण तिला हा ॲम्बॅसेडर म्हणजे राजदूत राक्षसांच्या टीममधला कॉस्ट्यूम चेंज करून आलेला एखादा राक्षसच वाटला. म्हणून तिने सरळ नकार दिला. मग राजदूताने तिला आयडेंटिफिकेशन कोड दिल्यावर तिला त्याची ओळख पटली. पण तरीही तिने त्या राजदूताबरोबर राजकुमाराकडे जायला नकार दिला. भरपूर त्रासात असून सुद्धा तिने तिथेच राहणं निवडलं. का बरं? कारण तिला जर ॲम्बॅसेडर म्हणजे राजदूत परत घेऊन गेला तर राक्षसाला आणि इतर लोकांना राजकुमार किती स्ट्रॉंग आणि ब्रेव आहे हे कसं कळलं असतं. म्हणून भरपूर त्रासात असून सुद्धा, खूप वाईट कंडिशनमध्ये असून सुद्धा तिने राजकुमाराची वाट बघत तिथेच थांबणं निवडलं. तिचा नकार राजकुमाराला सुद्धा आवडला. मग काय, राजकुमार पूर्ण तयारीनिशी राक्षसाबरोबर लढाई करायला निघाला. राक्षसाला लढाईमध्ये हरवलं, मारलं आणि आपल्या आजच्या सुपर हिरोला म्हणजे 17 वर्षाच्या मुलीला परत त्याच्या राज्यात नेलं. आपल्या आजच्या सुपर हिरोच्या नकारामुळे राजकुमार तिला वाईट आहे असं नाही म्हणाला.
ह्या सगळ्या गोष्टीवरनं तुम्हाला आजच्या आपल्या सुपर हिरोचं नाव कळलंच असेल, सीता. राम किती स्ट्रॉंग आहे हे रावणाला कळावं आणि सगळ्या जगाला कळावं म्हणून रावणाच्या राज्यात ती अत्यंत त्रासामध्ये राहायला तयार झाली, रामाची वाट बघत. दुसऱ्यांनी मोठं व्हावं म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत होती, म्हणून ती सुपर हिरो. आणि अजून ती कशासाठी सुपर हिरो आहे ते मी तुम्हाला सांगते. नकारामुळे ती वाईट आहे असं राम तिला नाही म्हणाला. तसंच आपले आईबाबा सुद्धा कधी कधी आपल्याला नकार देतात, पण त्या नकारामागे आपलंच काहीतरी भलं असतं. म्हणजे बघा, भर थंडीत आईस्क्रीम मागितल्यावर आई वडील आपल्याला नाही म्हणतात, ते आपण हेल्दी राहावं, आपण सेफ राहावं, आपल्याला कसलाही त्रास होऊ नये याचसाठी. त्यामुळे आईबाबा कशाहीसाठी नाही म्हणतायत, तर त्यामागे त्यांना तुमची काळजी आहे, तुम्ही सेफ राहावं, तुम्हाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ते नाही म्हणाले असं यापुढे समजा बरं. शाळेत टीचरचं, स्विमिंग क्लासमध्ये कोचचं, वेगवेगळ्या स्किल्सच्या क्लासेसमध्ये त्या कोचचं ऐकल्यानंतर आपलंच भलं होतं ना. एखादी चूक अवॉइड करण्यासाठी ते काही टेक्निक्स देतात, त्या पद्धतीने त्या टेक्निक्स वापरल्या, त्या सरांनी, कोचनी, टीचरनी कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं तर त्याच्यात आपलीच ग्रोथ असते बरं. तेच आई आणि बाबांबद्दल. पालकांनो, आपल्या मुलांना एखाद्या गोष्टीसाठी थेट नाही म्हणण्याऐवजी त्यांच्या डिसिजनचे, त्यांनी ठरवलेल्या ॲक्शनचे परिणाम म्हणजे फायदे आणि तोटे एका कागदावरती नोट डाऊन करायला सांगा. हे करत असताना त्यांचा डिसिजन कुठल्या दिशेला वळला पाहिजे त्यांना लक्षात येतं. थेट नाही म्हणण्यापेक्षा योग्य डिसिजन घेण्यासाठी आपल्या डिसिजनचे प्रॉज आणि कॉन्स म्हणजे फायदे आणि तोटे काय असतील यांचा मुलांना अंदाज आला तर डिसिजन्स बऱ्यापैकी चांगले आणि योग्य होऊ शकतात. आत्ता आपली मुलं फार लहान आहेत या सगळ्यासाठी, पण हीच वेळ आहे अशा पद्धतीने डिसिजन्स घेतले जातात किंवा घेतलेले योग्य राहतात हे शिकवण्याची. तर बालमित्रांनो, आपल्याला आईवडिलांकडनं मिळालेल्या नकारामध्ये आपलं भलं असतं हे याच्यापुढे आपण नक्की लक्षात ठेवायचं. कशी वाटली आजची गोष्ट मला कसं कळेल? या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही मला मेसेजेस टाकू शकता. आणि हो, टास्क कंप्लीशनच्या फोटोजची सुद्धा मी वाट बघत आहे. आता भेटूयात उद्या वेगळ्या सुपर हिरोची गंमत ऐकायला. राम राम मंडळी.